हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय रूप पाहता लोच
ब्रह्मरस घेई काढा
Yeah.
ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, तिने पिढा वारेल. पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. भवरोगायशी जाय आणिक काय क्षुल्लके. पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. तुका म्हणे नोहे बाधा, तुका म्हणे नोहे बाधा, कदा काळी भूताची. पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेवी. पांडुरंगा करू प्रथम नमन.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजया ज्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी निकला कुसरी काहीच नेने बोलित वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं ब्रह्मरस घी काढा तेने पिडा वारेल पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसेवी प्रस्तुत प्राप्त स्थळी उपस्थित जनता जनार्दनांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अतिउत्कृष्ट अति महत्वाचा अभंग कार्याला अनुसरून आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे। प्रिय सज्जनांनो, अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे। या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराज संसार तापानी तापलेले जीवरूपी प्रवासी, संसारानं पिडलेले जीवरूपी प्रवासी आणि जीव नंतर साधू संतांकडे जात असतो तेव्हा त्या भंडाऱ्यावर काही लोक तुकोबारायाकडे आले, महाराज लय संसारानं पीडा दिली हो, एवढी पीडा कशा भाषेत सांगावं, वाणीनं कशी प्रगट करावी ती पीडा हेच कळत नाही। तेव्हा त्या पीडेतून बाहेर जाण्यासाठी असं एखादं औषध द्या की कायमचा मी सुखी होईल। त्या जीवाचं दुःख जेव्हा साधू संत श्रवण करत असतात, जगाचं दुःख हे साधू जाणत असतात, जगाचं दुःख साधून जाणलेलं आहे त्या पुण्यात्म्यांच। बाकी या जगात कोणाला कोणाचं काहीच घेणं नाही। आजा मेला, पंजा मेला, बाप मसना मेला, गेला नाही बरं काय, पाठांतर त्याप्रमाणे असावं। मशनाला जात नसतो, न्यावं लागत असतो। आजा मेला, पंजा मेला, बाप मशना मेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, काय घेणं कोणाला जगात। तेव्हा स्वर चांगला होता, तेव्हा असं बरं वाटते। प्रिय सज्जनांनो, आणि तुकोबारायाने ते जाणून घेतलं। महाराज म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हाला असं औषध, अशी दवा देतो की ती दवा घेतल्यानंतर तुमची कायमची पीडा नष्ट होईल। आणि ते संसाराची पीडा नष्ट करण्याची दवा, औषध, ते मेडिसिन काय आहे ते या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला प्रदान करतात। थोडक्यात त्याचा आपल्याला कीर्तनातून विचार करायचा आहे। फक्त
कीर्तन हे बाह्य रंगानं कधी श्रवण करण्याच्या प्रयत्नात राहू नका. एत अंतरंगची अधिकार्य ही अवस्था श्रोत्याने धारण करा. काय फुललाशी वरलिया रंगा ही अवस्था कधीच कीर्तनात घेऊन येऊ नका. वाटोळ आहे आपलं. विठ्ठल विठ्ठल प्रिय सज्जनांनो, आपल्या इथे भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने 25 वर्ष आरोप महोत्सवापर्यंत हा कार्यक्रम येऊन विराजमान झालेला आहे. आणि त्यामध्ये एक सेवा माझ्याकडं भगवंताच्या कृपेनं प्राप्त झाली. संतोष सयाजी पवळे, त्या विक्रोळीचं बारीकसं नाव होतं. तुमच्या वाशी तुर्भे सेक्टर 21 त्यांच्या कीर्तनामध्ये त्यांचं नाव पाहून मला अनेक समाधान वाटलं. विठ्ठल समाधान वाटलं. वस्तू आपण थोरा मोठ्यांच्या प्रासादिक वाणीने आपण आपल्या कर्णकुहरामधून हृदयाच्या माझघरामध्ये अध्यात्म तत्वज्ञानाचा ठेवा साठवून ठेवणारी निष्ठावंत मंडळी कीर्तन श्रवणासाठी उपस्थित आहात. त्याबद्दल आपल्याला द्याल तेवढे धन्यवाद कमी आहे. म्हणून वर्णन असं आहे बाबा, शोधवनिया आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे साधूला माहित असतं, आणि साधू तो शोध घेऊन आलेला असतो. अशी वस्तुस्थिती आहे. आणि जास्त वाहपोह न करता पटकन अभंगामध्ये शिरण्याच्या प्रयत्नात राहूया. इथे तुकोबाराय काढा शब्द वापरतात. कुठेतरी बाळांत काढा असतं. आमच्या बालपणी आम्ही जेव्हा शेतावर गाई चारण्यासाठी इकडे तिकडे गेलो, भिजून आलं पावसाळ्यात, की आमची आई संध्याकाळी आम्हाला सुंठ मिऱ्याचा आणि गुळ टाकून काढा करून द्यायची. तो काढा घेतला की सर्दीची पीडा निघून जायची. ते एक औषध होतं प्रिय सज्जनांनो. तद्वत इथे तुकोबाराया पिढेवर काढा ही दवा सांगतात. गोड वर्णन आहे. त्या काढ्याचं नाव ब्रह्मरस सांगितलेलं आहे. कुठे ब्रह्मरसाचा काढा? आपल्या नवी मुंबईमध्ये, दिल्लीला, अमेरिकेला असा काढा आहे का की तो काढा घेतल्यानंतर कायमची पीडा नष्ट होईल? विज्ञानाच्या बापाच्या काकालाही तो काढा माहित नाही. तो काढा साधू संतांना माहित आहे. गोड वर्णन आहे बाबा. त्या काढ्याचं नाव आहे ब्रह्मरस. आहे का आपल्या इथे एखादं दुकान की ते दुकानामध्ये ब्रह्मरसाचा काढा आहे, त्यानं पीडा नष्ट होते? तुकोबारायाला लोक म्हणाले, महाराज कधीतरी ज्ञानेश्वरी मध्ये
त्या गीतेचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांनी वर्णन केलं त्या अर्जुनासाठी त्या भगवंतानी ब्रह्मरसाचा काढा नवे नवे ब्रह्मरस पान केलं होतं आणि सहजे ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनालागी केले नारायणे कित्येची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. ज्ञानेश्वरी हे ब्रह्मरसाचं पान आहे. सहजे ब्रह्मरसाची पारणे अर्जुनाला केले नारायणे. 5000 वर्षापूर्वी तुकोबाराया अहो ती इतकी अवघड गीता आहे, इतकी अवघड गीता. एकच ग्रंथ हा स्त्रीलिंगी आहे. ते भारत देशाचा स्वाभिमान आहे. पण आपण किती तिकडे प्रवेश करतो ते आपलं आपल्याला माहित असेल. कारण जगात फिरत असताना परमार्थाबद्दल हसायला येतं आणि दुःख आणि शोकांतिका वाटते. गीता ज्ञानेश्वरी तुकोबाराया तो काळ होऊन गेला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी शके 1212 1272 मध्ये तई टीका केली. ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा आदरे लेखको झाला. वर्तमानात सांगा काय करायचं ते. वर्तमानात आम्ही खूप दुःखी आहोत. तुकोबाराया त्या भंडाऱ्या डोंगरावर म्हणाले ठीक आहे. येथून पुढे संप्रदायामध्ये कीर्तन या माध्यमातून असं एक दुकान मांडायचं. त्या दुकानामध्ये काही वस्तू प्राप्त करायच्या आणि त्यातून मी तुम्हाला ब्रह्मरस देण्याचा सिद्धांत समोर आणतो. गोड वर्णन आहे महाराज. फक्त विचारवंताचीच ही घेवाण देवाण आहे. मग तुकोबारा सांगा 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 काय काय काय. उतावीळ दुःखानं व्यापलेले हे जीवरूपी प्रवासी. तेव्हा तुकोबारा म्हणतात बाबा आपण काय करू. आपल्या दोहीकून 2 मृदंग आहेत ना. त्या मृदंगाला गीतेमध्ये आनक शब्द आहे. पनवानक गोमुखा. आनक म्हणजे मृदंग. तो मृदंग लावून असावा. नुसता ठेवला 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 नाही. त्या स्वर असावा. महाराज स्वराला एवढी किंमत आहे. पूर्वी रोगी लोक जसं रात्रीचे प्रकारच योगी भोगी रोगी सकाळची जोगी. त्या रोगी या कालखंडामध्ये रोगी खूपच त्यांना वेदना होत होत्या. मग तिथे गायन ही कला सादर केल्या जायची स्वर लावून. तेव्हा त्यांना तो रोग त्या वेदनेपासून ते दुःखी लोक लांब जायचे. आजही प्रयत्न करून पाहायचा. बाग सुकत आहे वाळत आहे. त्या बागेमध्ये जर गायन केलं तर थोडे तरी दिवस ती बाग पाण्याविना जीवन जगू शकते. ही एक अवस्था आहे. कशासाठी सांगतो. तुकोबारा लावणी शब्द घालतात. लावणी
मृदंग, श्रुती नाम विना, आणि आपल्या गळ्यामध्ये जो टाळ घोष आहे ना, हा टाळ घोष. एक वर्णन आहे महाराज. मी एकदा मस्जिद बंदरला समय आणि घंटा घ्यायसाठी गेलतो मंदिरामध्ये. तिथे एक मुलगी आली आणि ती टाळ मागत होती त्या दुकानदाराला. बाबा, हा काशाचा टाळ आहे का पहा बरं. म्हणलं ठीक आहे बघू द्या. हा म्हणला काशाचा टाळ आहे. पण मी तिला विचारलं, ताईजी तुम्हाला टाळाची काय गरज आहे. म्हणे माझ्या आईला बधीरपण आलं आणि ते बधीरपण घालवण्यासाठी डॉक्टरनं सांगितलं सकाळी काश्याचा टाळ त्याचा नाद जर हिच्या कानात गेला तर तिचं बधीरपण कमी होते. हे मी कानानं ऐकलं. विठ्ठल विठ्ठल. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. म्हणून सज्जनांनो, तुकोबाराय म्हणाले मी तुम्हाला ब्रह्मरस देतो. ब्रह्मरस गोड प्रमाण म्हणावर तुकोबाराय म्हणतात. आता मी जे वर्णन केलं ते गोड प्रमाण म्हणा, असं लोकांच्या हृदयात गेलं पाहिजे. लावणी मृदंग लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. ही ब्रह्मरसाचं दुकान आहे. घातला दुकान देती आलिया शिदान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोल
फुलावीन सर्व वस्तू. महाराज, आमच्याकडे काहीच पिढा नाही. पिढा? अरे बाबा, पिढा तर अशीच खरेदी केलेली, फुकट भेटलेली. पवळे महाराज, एक मार्कंडेय पुराण आहे. पुराणाचे 18 प्रकार, 18 पुराणे हरीशी गाती. त्याचा एक श्लोक आहे, मद्वयम भद्वयम चैव बत्रयम व चतुष्टयम नाली पागणी पुराणानी कुस्कम गारुडमेवच. असे 18 पुराण. तुम्हाला कळलं? ठीक आहे, वेळ कमी असतो, खेळ अधिक असतो. त्यात एक मार्कंडेय पुराण आहे. त्या मार्कंडेय पुराणामध्ये ब्रह्मदेवाचा आणि महर्षी मार्कंडेयाचा संवाद आहे. महत्वाचा विषय आहे. आपल्याकडे वेळ तरी कुठे आहे? एक वेळचा प्रसंग आहे. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरावाच प्रजापती, खाली 2 ओव्या गोड आहेत. तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न जावे तीर्थाशिगा, पण अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पतिते जियापरी. ब्रह्मदेव म्हणतात, ज्ञानोबारा खाली वर्णन करतात, तुम्ही व्रत करू नका, कोणता नियम करू नका, दुरी केही न जावे तीर्थाशिगा, लांब तीर्थयात्रेला जाऊन श्रम करू नका. मग अरे बाबा, तुमच्या कर्माला एवढी किंमत द्या जसं तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची या वीरा पूजा केली होय अपारा तोषाची लागे. तुमचं कर्म असं करा, पतिव्रता पतिते जियापरी. तेव्हा ब्रह्मदेव महर्षी मार्कंडेय मनुष्य प्राणी आयुष्याची गणना चालू होती. गोड वर्णन आहे महाराज. त्या आयुष्य गणनेमध्ये सर्वप्रथम मनुष्य प्राण्याला विशेष मान देण्यात आला. आणि मनुष्याला 40 वर्ष आयुष्य ब्रह्मदेवाने प्रदान केलं. 40. ते असं येड, माझा नंबर त्यातच धरा. हो, मला सोडू नका तुमच्यात. असं येड महाराज, 40 वर्ष, 40 काय होईल, कसं कसं होईल. थोडा दुःखी होता हा मनुष्य. तितक्यात एक बैल आला. तो म्हणला, त्याला 40 वर्ष आयुष्य होत. तो म्हणला, ब्रह्मदेवा, मी बैल, एवढं काम, 40 वर्ष, मी तुमच्या पाया पडतो, मला 40 वर्ष आयुष्य नको, फक्त अर्धच ठेवा मला. किती 20 वर्ष. अरे पण तुझं मग 20 वर्ष आयुष्य घेईन कोण? यानं आपली मानच वर केली, हात वर केला, मी आहे ना म्हणे. त्या बैलाचं 20 वर्ष आयुष्य कोणी घेतलं? मनुष्याने. 40 + 20 बरोबर किती झाले? 60. बैल गेला, आनंद वाटला.
थोड्या वेळानं गाढव आला. ब्रह्मदेवा, काय कष्ट, वाईट डिग्री द्यायची असली तर महाराज म्हणले बाईल म्हणे खर, खर म्हणजे गाढव, मला नको एवढं. त्याच 20 वर्ष आयुष्यात द्यायचं कोणाला? हे येड तयारच होत तिथं, मी आहे तयार. मग 20 वर्ष परत आयुष्य गाढवाचं यानं घेतलं. बरं वाटलं. पशु गेले, पक्षी आला, त्याचं नाव दिवाभीत. दिवसा डोळे फुटती डुडुळांची. काय म्हणे ब्रह्मदेवा, आयुष्य मला दिवसा दिसत नाही, रात्री दिसतंय, काय ते आयुष्य मला नको. ते आयुष्य, त्या आयुष्यामधलं अर्ध आयुष्य घ्या. अरे द्यायचं कोणाला? ते अंध आयुष्य कोण घेईल तुझं? घुबड, क्षमा असावी, कोण घेईल तुझं आयुष्य? जगाच्या पाठीवर बेअक्कल यादीमध्ये पहिला नंबर आपला. माझा नंबर तुमच्यातच, मला बाहेर सोडायचं नाही. मग त्या जीवाभीताचा 20 वर्षाचा भाग, अर्ध आयुष्य या बेअक्कल प्राण्याने घेतलं. आता किती झालं आयुष्य? 100 शतक गणिले 100 वर्ष आयुष्य. क्षमा असावी. त्या 100 वर्ष आयुष्यामध्ये स्वतःच आयुष्य किती आहे? फक्त 40. 40 नंतर हे सगळं जे आहे ना, बैल, गाढव, घुबड, मला क्षमा करा, मी तुमच्यातलाच आहे, मी गृहस्थी आहे, मला क्षमा करा. या पिढेनं पिडलेला हा जीवरूपी प्रवासी आहे. त्याच्या लक्षणा बरोबर येतात. 40 संपली, 40 वर्ष काय दरारा असतो. बापरे, दादा आले, दादा आले, दादा आले, दादा आले, दादा आले, दादा आले. नंतर दादाचं बाबावर जात. काय त्या बाबाला, अरे बैला, लग्न करून आणलेली बायको पण डिग्री देते. कोणती? तुम्ही डोक्यात घ्यायचं. या पिढीत कोण पिळलेला नाही? भारत देशाचा पंतप्रधान, त्यामध्येच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, त्यामध्ये आमदार, खासदार, त्यामध्ये अहो नगरसेवक, त्याच्यातच एखादा शेख, त्याच्यातच माझ्यासारखा एखादा फकीर, त्याच्यातच कोणाला सोडलं? कोणाचा संसार सरळ आहे? पंतप्रधानाचा, मुख्यमंत्र्याचा, आमदार खासदाराचा. अरे किती जरी अभ्यास केला तर तिथे मार्क असता 0. कशाच्या नावे 0? संसाराच्या नावे. Yeah.
महाराज म्हणाले संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. कोण या प्रमाणावर आक्षेप घेऊ शकते? भारतीय संविधान, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, कलेक्टर, मंत्री, पंतप्रधान, कोण आक्षेप घेऊ शकते या प्रमाणावर? संसाराच्या नावे घालून या शून्य. क्षमा असावी मला, माझ्या वाणीला कधी धार येते. सज्जनांना आणि त्यामध्ये तडफडणारे हे जीवरूपी प्रवासी. तेव्हा तुकोबाराय म्हणले ठीक आहे, ठीक आहे. साधून कुणाला शरण लाव, साधून कुणाच्या सानिध्यात राहाव. प्रपंची जीव त्याचं समाधान कुठे आहे? बरं काय पोळे महाराज, एकच टोक आहे हरिपाठामध्ये. प्रपंची निमाले साधू संगे, अन्य कोणाच्या संगतीमध्ये प्रपंचिक जीवाचं कल्याण समाधान नाही. आणि ही साधना तुकोबाराया अभंगाच्या प्रथम चरणात तेने पिडा वारेल ब्रह्मरस घी काढा. तेव्हा दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करत असताना कोड वर्ण लोक ब्रह्मरस सेवन करण्यासाठी येत होते पोळे महाराज, पण रोग जात नव्हता. आज तीच परिस्थिती आहे.
औषध खराब का ते डॉक्टर बेअक्कल का ते औषध बरोबर देत नाही काय कळे ना. तेव्हा गोड वर्ण तुकोबारायण सिंहावलोकन केलं, बारीक अभ्यास केला. तेव्हा लोक पथ्यपान पाळत नव्हते. लाख टक्क्याचं औषध आणि 1% पथ्य महत्वाची असते. पथ्य नसेल तर औषधाला, डॉक्टरला, त्या हॉस्पिटलला, मेडिसिन कशाला काही किंमत नाही. पथ्य महत्वाचे आहे. पहा तुकोबाराय सांगतात, तुम्ही भगवंताचं सदैव नामस्मरण करा. वैखरीनच का होईना पण करा. परापश्यंती मध्यमा लांब आहे. वैखरी भगवंताचं संकीर्तन हा अति महत्वाचा विषय. शास्त्रामध्ये कीर्तनाचे 6 प्रकार आहेत. नामसंकीर्तन, हरी कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, जाहीर कीर्तन. किती झाले? हो, त्या परवाच्या दिवशी नंतर शिवरात्र झाल्यावर परत सांगतो. असं नाही ताई. यांचं काय अपघात्यावर होते, त्याला काय करावं. तसं नाही. पुनश्च नामसंकीर्तन, हरी कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, जाहीर कीर्तन. आता किती झाले? 5 झाले. आता नामसंकीर्तन कशाला म्हणतात, हरी कीर्तन कशाला म्हणतात, गुण कीर्तन कशाला म्हणतात, लीला कीर्तन कशाला म्हणतात, जाहीर कीर्तन कशाला म्हणतात, हे बाजूला ठेवू. डोक्यात आलं तरी एवढं भरपूर आहे. आणि 6वं कीर्तन ते ज्ञानोबारायांनी केलं. जगाच्या पाठीवर ते कीर्तन कोणीच करू शकलं नाही. ते कीर्तन ज्ञानोबाराय करतात. आणि ज्ञानोबाराय एकाच ओवीतून सांगतात की मौना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, एथ माझे जीव उरले पायी कपन. ज्ञानेश्वरीला ज्ञानोबाराय धर्म कीर्तन म्हणतात. धर्म कीर्तन अति महत्वाचा विषय. हे 6 कीर्तन पण आपण एकांतामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण जेव्हा करतो ना, त्या कीर्तनाला नामसंकीर्तन म्हणतात. हे 2 लोक एकत्रात असतात. एक जीव आणि आत्मा. ती महुना सोये जीव आत्मयासी लाहे. हे 2 लोक भजन करत असतात एकांतात. मला क्षमा करा, एक लोकांतात 24 तास केलेला परमार्थ आणि एकांतात 1 तास केलेला परमार्थ, दोघांचं फळ सारखं आहे महाराज. पण आपल्याला एकांतातला परमार्थ आवडतो का लोकांतातला? लोकांतातला परमार्थ आहे. एकांतात बाबा बाबा मन कुठं भरकटते, बुद्धी कुठं फिरते, चित्त कुठं तरी जाते, काय तर भटकत असते. नाही सज्जना. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, परमार्थ एकांतात करा. याचा अर्थ कार्यक्रमाला यायचं नाही असं नाही. परमार्थ एकांतातला अति महत्वाचा असतो. तेव्हा तुकोबाराय, अरे बाबा भगवंताचं नामस्मरण करा. पथ्य सांगतात. पथ्य नाम विठोबाचे
नाम हे पथ्य आहे. खाली एक संदेश दिला, अंडरलाईन केली, अनिक वाचे नसेवी. भानगड आहे, मोठी भानगड आहे. त्या लोकांनी काय केलं, ज्ञानोबाला म्हणतात, रिकाम टेकडा बसलो होतो तर ज्ञानेश्वरी जन्माला आली. मनोनी रिकामे तोंड करू गेले बडबड, गीताशे गोडा तुडले. मला खरं सांगा, ज्ञानेश्वरी म्हणाली, चोरी करायचे मुंबईला क्लास आहेत का? नाही. अशी चोरी करा, असं घर फोडा, तिकून असं करा, असं पाकिट मारा, तसा मोबाईल मारा, असं हे करा, तसं ते करा, असं कुठं आहे का महाराज? नाही. मी माझ्या पदरचं बोलतो असं नाही बरं काय. ज्ञानेश्वरी म्हणाली, चोरा सभा न दाटे. चोरांच्या सभा नसतात. सभा कोणाच्या असतात? सज्जनाच्या. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. सज्जनाच्या सभा असतात, चोराच्या सभा नसतात. तरी चोऱ्या होतात कशा? क्लास नाही. पण दुसरं एक वर्णन आहे, गोड वर्णन आहे. मला सांगा, मंत्र गीता संता घेणे, शिकवून घेणे हे दर दिवस चालू आहे. मान्य आहे तुम्हाला? मंत्र घेण्यासाठी संत घ्यावं लागते, असं तसं हे ते करावं लागतं. माझ्यावर रागवायचं नाही बरं काय. मला सांगा, शिव्या देण्याचे कुठे क्लास आहेत का? ताईने तर लुटूनच दिलं शेजारणीला. हो हो, शिव्या देण्याचे क्लास नाहीत. कुठे जावं लागत नाही शिव्या देण्यासाठी. का असं आहे का, हे हायस्कूल आहे आणि ती प्रायमरी आहे, आणि बाबा हे असं आहे, ते तसं आहे, अशा शिव्या द्यायच्या, तशा शिव्या द्यायच्या, असं बोलायचं, एवढा स्वर, तेवढा काहीतरी पंचम लावायचा. शिव्या द्यायचे कुठे क्लासच नाही. तुमच्या इथलं नाही बाबा, आमच्या विदर्भाचं सांगतो. तुमच्या इथे कोणी शिव्या देत नाही, आमच्या विदर्भाचं वर्ण सांगतो. क्षमा असावी मला. वाईट बोलण्याचे क्लास नाही, शिव्या द्यायचे क्लास नाही. आता मी तरी ते कशाला तुम्हाला सांगत बसू, जास्त खालचं तुम्हाला माहीतच झालेलं आहे. हात वर करा बरं, सगळ्यात जास्त शिव्या देण्यात पटाईत कोण आहे? पहिलं तर पांढऱ्या लोकांपेक्षा रंगीबिरंगी लोकातच निवडून आणावं लागलं. आणि त्यात कोण शिव्या अधिक देते त्याला काहीतरी पंतप्रधान करावं लागल, नवे नवे अध्यक्ष तरी करावं लागेल. मला क्षमा करा. ज्ञानोबा दर दिवस आपण हरिपाठामध्ये म्हणतो, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. सगळ्यांच्या प्रमाण पाठ आहे, काय प्रश्नच नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हे आपल्यासाठी आहे, लोकांसाठी नाही. हरिनाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोणवाणी. म्हणून तुकोबारा म्हणतात, एका टोकासाठी एवढं तुम्हाला सांगावं लागलं की अनेक वाचे न सेवी. वाचेने जर दुसरं सेवन केलं तर पथ्य पाळल्या जात नाही. अभंगाचं
घड्याळ थांबत नाही कोणासाठी, वेळ कोणासाठी थांबत नसती. काल आपण बाल होतो, आज तारुण्यात, संध्याकाळी म्हातारं बनते. पंतप्रधानाला म्हणा बरं की असं एखादं दवा असावी की माणूस कधी म्हातारं झालंच नाही पाहिजे, जमते का? गीता म्हणाली कौमारम यौवनम जराह, शरीराला लागलेले 3 रोग, बाल, तारुण्य आणि वृद्ध. पूर्णविरामाकडे धाव घ्यायची आहे. प्रिय सज्जनांनो, कलियुगाची साधना आहे नाम साधना. नामस्मरणात वेळ घाला. मी काही दिवस हिमालयात होतो. मला अनुभव प्रत्यक्ष आलेला आवडते महाराज. परोक्ष ज्ञान मला तेवढंच आवडत नाही. तर हिमालयात इथे काही दिवस आळंदीला होतो बाबा. त्यातला छोटासा एक आश्रम आहे मोश रोडवर, गीता भागवत आश्रम. सीताई हॉटेलच्या पुढं त्या डुडुळगाव नाही का तिथे. थोडा स्पष्टवादी आहे. 4 वर्ष आळंदीला त्या कडाच्या वाडीला भीक मागून मधुकरी माग समाधान. ठीक आहे, खरं काय? हे सांगतात देव आहे, ते सांगतात देव आहे, ते सांगतात देव आहे, ते सांगतात देव आहे. आपल्याला अनुभूती काहीच नाही. काही दिवस त्या ऋषिकेशला गेलो. डिग्र्याला कमीच नाही. शरीर झालं मोठ्याच्या मोठं, 1.25 क्विंटलचं. मासच जमा केलं सगळं. अनुभूती छे. काही लोक म्हणे हिमालयामध्ये हिमवंत दोष खाय, हिमालय दोष खातो. स्थावरा नाम हिमालय आहे. मग त्या हिमालयामध्ये मी, उबाळे आणि जोशी आम्ही 3 लोक पोहोचलो. बद्रीनाथ विशालला खाली 5-6 महिने थांबलो. मग वर उमाकुटी आणि शिवकुटी. जसं पंढरपूरला पांडुरंगाचं मंदिर वेगळं, रुक्मिणीचं, तसं शंकराचं वेगळं आहे ओळी महाराज. आणि पार्वतीचं मंदिर म्हणजे कुट्या, म्हणजे झोपड्या, गुहा आहेत अशा. तिथे डोली व्हायचं. 10-50 रुपये भेटायचे. चौघाला 10-10. डोली भाड्याची असायची, त्याला 10. हिला पलटो होतो, दात फ्रॅक्चर झाले. मग ती मी काढले पकडणं उपटून तेवढे तिकडं. मी माझ्या उभ्या आयुष्यात डॉक्टर कोणी शिवून घेतलं नाही. एक गोळी खाल्ली नाही महाराज. डोक्याला साधी बाम पण नाही लावली. हात वर करा बरं, कोण आहे आपल्यात असा? तुमच्याच घरचं भीक मागून खाल्लं, पण तिथे पथ्यनाम विठोबाची आहे. पथ्यनाम. आपली तर अशी भानगडी. आता काय सांगू तुम्हाला कशा भाषेत. योनी वाट आलेला गर्भ बालक ते विश्वमान्य समजल्या जाते. आता सगळं आयोनी समज. पोट फाडलं, पोर बाहेर काढल्या जाते. माझ्यावर रागवायचं नाही कोणी बरं. काय कशासाठी बोलतो लक्षात घ्यायचं. वस्तुतः स्थिती अशी झाली, डॉक्टर ओ डॉक्टर, अशी दवा होती
बापाचं तारुण्य घेत होता आणि बापाचं वृद्धपण मुलगा घेत होता. त्या डॉक्टरचं नाव होतं धन्वंतरी. सत्ययुग. त्रेतायुगामध्ये अशी दवा होती की मेलेला माणूस जिवंत करता येत होतं. लक्ष्मणाला हनुमंतरायानं आणलेली वल्ली, 15 दिवस त्या अयोध्येला होतो, आणलेली वल्ली लक्ष्मणजी जिवंत झाले. मेल माणूस जित उठविल संप्रदाय सांगतो. एक डॉक्टर बाई होती, या उदरातला गर्भ त्या उदरात नेऊन घालायची. मान्य तुम्हाला? त्या बाईचं नाव, त्या डॉक्टर बाईचं नाव होतं योगमाया. रोहिणीच्या देवकीच्या उदरातला गर्भ काढला आणि तो कोणाच्या उदरात नेला? रोहिणीच्या. मान्य तुम्हाला? आपण ओरडून बोलतो, हे मान्य आहे डॉक्टर. या भारत देशामध्ये कितीतरी वांद स्त्री आहेत. व्याकरण डिक्शनरी मधून ते नाव बाजूला जावं. कुठं गेली विद्या आणि कुठं गेली ती दवा? 300-350 वर्षाच्या कालखंडामध्ये, छत्रपतीच्या कालखंडात लढाया व्हायच्या. नंगे बाण भाते, जखमा व्हायच्या. संध्याकाळी काढा लावल्यानंतर सकाळी योद्धा त्याची जखम पूर्ण भरून निघायची. हॉस्पिटल आहे एखादं? मला क्षमा करा. इथे तुकोबाराय म्हणतात भवरोगासारखे रोग जातील आणि काय क्षुल्लके. वेळ संपून गेला. जाता जाता वेळेस सगळं आधीवर आटपून घेतो आणि मग विठोबा रखमाई करतो. 2 मिनिटात सर्व कडेला न्यायचं. महाराजांनी 10:30 सांगितले. 2 मिनिटं बाकी आहे. थोडं अवधान असू द्या. तुकोबाराय शेवटी बाधा सांगतात. बाधा राहू द्या. तुका म्हणे नोहे बाधा आणि कदा भूताची. बाधा शब्द तुकोबाराय वापरतात. त्याचं असं वर्णन पवळे महाराज. बाधा कशाला म्हणतात? मन, बुद्धी आणि चित्त याच्यावर एकच क्रिया जेव्हा मन, बुद्धी आणि चित्त या पटलावर आदळत असते तेव्हा वैखरी बडबड करते. दृष्टीला तेच दिसत आणि त्याला बाधा अशी म्हणतात. आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद एक गाव आहे. पुसद तालुका आहे. 82 नावाचं गाव. तिथे एका बंजाऱ्याच्या मुलीला बाधा झाली होती. अक्षर शत्रू असणारी मुलगी, त्या बाधेत ती इंग्रजी बोलत होती. कुठून ती बाधा आली? त्याच्या खाली या कल्पना असती. कल्पना. आपल्यात एखादी मायमावली असेल कल्पना, ती म्हणत त्या पवळे महाराजांनी कोण तो बाबा आणला काय, बस माझ्याच आमच्याच गावात आला, मला धुन काढू लागला येर. क्षमा करा. कल्पना. कल्पना ताई, काय तुमचं वाटोळ तिकडे करा, आमच्याकडे यायचं नाही. मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतो. कोणाची बाधा झाली नाही पाहिजे. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. संत मंडळी सुखी असो.
बाधा शब्द येतो. महाराज बाधा कुठं होते? बाधा शब्द काही खाल्ल्यानंतर होते. धाब्यावर बाधा होते असं लोक म्हणतात. बापरे, बाबाला हसायला आलो. कळालं कशाला? तुम्हाला कळलं? बाधा, धाबा. तुम्ही धाबा शब्द उलट करा, काय होते? बाधा. बाधा शब्द उलट करा, काय होते? भानगड आहे. सज्जनान तसं महाराज पिशाच्य शब्दाबद्दल बोलतात, भूताबद्दल बोलतात. माझा संप्रदायाचा सिद्धांत आहे, अंधश्रद्धेचा नाही. श्रद्धावा लभते ज्ञानम गीता म्हणते. क्षमा करा मला, मग ती योनी आहे का नाही? ज्ञानोबारायला पहिले विचारू. ज्ञानोबाराय तर हरिपाठात स्पष्ट म्हणतात, हरि उच्चारण मंत्र हा आगाध, पळे भूत बाधा. आपण दर दिवस म्हणतो पळे भूत बाधा बहिणी तेथे. गीता म्हणते प्रेतावून भूत गणवशाने. 7वा अध्याय. ज्ञानेश्वरी म्हणते रात्री समय स्मशाने भूते जैशी. भूत ही एक मनरूपी पटलावर आदळलेली प्रतिभाषिक सत्ता आहे. क्षमा करा मला, कमी बोललेलं अधिक कळून घेतलेलं अधिक चांगलं असतं. ते खूप बारा आहे. वर्णन जेव्हा करता सज्जनांनो, तू का म्हणन
आणिक वाचे नसे तितकं घेतलं भरपूर झालं. मला एक रोग आहे एकांतामध्ये वास्तव्य करण्याचा. तुम्ही राहतात म्हणजे रोग नाही नागतात म्हणते रोग आहे. ते एकांतामध्ये मला अन्य काही आवडत नाही. माझी साधी एक कॅसेट देखील आतापर्यंत काढली नाही, मला क्षमा करा. पण ग्रंथ भांडार आवडते. 4 भाषेमध्ये संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी 2 रिक्त रेषा गीता आहे. दुसरा ग्रंथ ज्ञान साधना. मी हिमालयात होतो तेव्हा काही साधना याच्यामध्ये दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका आणि सप्तशृंगी वणी. त्या स्थानावर राहून ते एक ग्रंथ प्रकाशित केला. त्यानंतर आरोग्य मंत्र आहे, तर कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वरीतल्या 150 ओव्या त्या 4 भाषेमध्ये प्रकाशित केल्या. कशा भाषेत बोलू? मोदी साहेब म्हणाले, महाराज जी, स्वामी जी, यति जी, जो कुछ करने का 4 भाषा में करूं. मराठी सिर्फ महाराष्ट्र की है, संस्कृत लोगों को समझ में आती नहीं, हिंदी हिंदुस्तान की, अंग्रेजी दुनिया पे राज करती है, तो अंग्रेजी में भी ट्रान्सफर करो. तो 4 भाषेमध्ये आरोग्य मंत्र एक ग्रंथ आहे. त्यानंतर हा 5वा ग्रंथ आहे घरच्या घरी रामकृष्ण हरी. 27 अभंगाचं सुटसुटीत वर्णन आहे. त्याला नाव दिलं घरच्या घरी रामकृष्ण हरी. आणि आरती संग्रह असे 6 ग्रंथ, नो ऑब्जेक्शन. आणि स्टॉलवर आहेत किंवा पवळे महाराजाला ठेवून देतो, पाहिजे त्यांनी उद्यापासून घेऊन जावं, असंही काय नाही. नन्ना फाना छोटा आहे तत्वावर असतं. तर माझी तुम्हाला एक हात जोडून पाया पडून आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. तुम्ही सलताय बाबांनी काय काढलं? हात जोडून पाया पडून आग्रहाची नम्रतेची विनंती ही आहे. एवढा मोठा मंडप आहे, एवढा मोठा, 1 2 3 4, या तुमच्या आजूबाजूची लोकवस्ती लाखोण आहे. उद्यापासून एकानं एकाला घेऊन यायचं. रस्त्यावर जर पडला असं त्याला घेऊन यायचं. भरपूर लोक असतात. करता करविता अर्ध पुण्य लाभे. नक्की दुरुस्त होतील लोक. विनंती आहे तुम्हाला. मला वाटलंय मोठं भरून असेल. उद्याला ही जबाबदारी सर्वांना घ्यायची. कवर महाराजांनी सांगितलं होतं, आजी चल ग,
जाऊ त्या सुनेला कुरकुर काय करू नको, कोंबडी अंड्यावर बसल्यासारखी चल तू कार्यक्रमाला. हे डोक्यात घ्या. जास्तीत जास्त संख्येनं एवढं सुंदर गायन आहे, एवढं सुंदर वादन आहे, एवढा चांगला मंडप आहे, स्पीकर चांगला आहे. सुरुवातीला त्यांनी 2 शिट्टी वाजवली, नंतर छान वाटलं मला. हो, नंतर छान वाटलं. त्या निरोप घालवला मला. अशी परिस्थिती आहे बाबा. हे तुमचे संतोष महाराज पोवळे खूप दिवस बालपणी माझ्या सान्निध्यात होते. मला आणि ते बालरूपच दिसते त्यांचं. आणि अशा अवस्थेमध्ये कीर्तन संपलं तर सगळं महाराजाकडे देऊन टाकतो. विठोबा रुक्माई त्यांनी करायची, ज्ञानेश्वर माऊलीचं भजन त्यांनी करायचं, जे विठ्ठल त्यांनीच करायचं. मी आपला उभा राहतो. विठोबा रुक्माई, विठोबा